शंभूराजांसाठी बलिदान देणाऱ्या धनगरांच्या त्या 8 मुलांसोबत मुकर्रब खानाने काय केले? पाथरपुंजच्या माळावरचा धनगरवाडा. वाटाडी झालेली ती पोरं मोठ्या खुशीत होती. प्रत्येकाच्या कनवटीला सोन्याच्या 3-3 मोहरा. त्या पोरात इल्या, पिऱ्या आणि धाकल्या ही वयानं थोराड होती. पिऱ्याची मावशी पाथरपुंजच्या धनगरवाड्यात राहत होती. मोठी बक्षिशी मिळाल्याच्या आनंदात पिऱ्याने मावशीला कोंबडा कापायला लावला होता. घरात कोंबड्याचा झणझणीत रस्सा शिजत होता. तोवर वाटेवरच पोराने गोट्यांचा डाव मांडला होता. मटण भाकरी खाऊन पुन्हा मळेघाट उतरायचं पोरांनी नक्की केलं होतं. पण मघापासून काही गावकरी घाबरे-घुबरे होऊन गावाकडे पळत होते. वाटेत एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजत होते. त्या गूढरम्य हालचाली आणि पळापळ बघून पोरांना कसलीशी शंका आली. त्यांनी डाव मोडला. पलीकडच्या मोठ्या पिंपळाखाली पाथरपुंजचे 7-8 शेतकरी घोळक्याने उभे होते. ते गंभीर शब्दात आणि दबक्या सुरात आपापसात काहीतरी कुजबुजत होते. लय वंगाळ झालं. असं व्हायला नग होतं र देवा. थोरलं राज जाऊन 10 वर्ष झाली. तोवर त्यांच्या पोराची अशी वाट लागावी. पिऱ्या धिटाईनं पुढं होत गावकऱ्यांना विचारू लागला, काय हो पाहुणं, एवढं कानात तोंड घालून काय बोलताय? आपल्या शंभूराजाचा त्याच्या मेहुण्यानं घात केला रे पोरांनो. राजांच्या बैलासारख्या मुसक्या बांधल्या. बादशहा फरफटत ओढत घेऊन गेला रे. तो शेतकरी रडत आपले पाण्याने भरलेले डोळे पुसत बोलला. आज सांच्या पारी त्या नीच गणोजी शिर्केनं शंभूराजाला दगाफटका करून पकडून नेलं. दुपारी ह्याच वाटेनं गेले रे ते सारे. त्या शेतकऱ्याचे बोल कानावर पडले. मात्र तसे त्या धनगराच्या पोरांची तोंडे पांढरी फट्ट पडली. ती घाबरी-घुबरी होऊन एकमेकांकडे बघू लागली. कसा बसा धीर देत धाकल्या ओरडला, काहीतरीच काय बोलताय राव. आम्ही दुपारी होतोच तिथं. गणोजी शंभूराजांना नव्ह, हिऱ्याच्या 2 सौदागरांना पकडून घेऊन शान गेलाय. गावकऱ्यांनी त्या पोरांकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यांचे गंभीर बोलणे सुरूच होते. भयंकर बातमी आजूबाजूच्या रानात वणव्यासारखी पसरत होती. शेतकरी हवालदिल झालेले. स्त्रिया पोरे रडू लागली होती. आपल्या घरातलेच कोणी जिव्हाळ्याचे दगावल्यासारखी सर्वांची स्थिती झाली होती. ते झपाट्याने बदलणारे वातावरण पाहून धनगरांची ती लेकरे हबकली, गळूटून गेली. अजाणता आपण प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या राजपुत्राला शंभूराजाला संकटात आणले. रायगडाच्या राजेश्वराला पकडून दिले. दुश्मनाचे वाटाडे झालो हो. कल्पनाच त्यांच्या मनाला सहन होईनाशी झाली. पोरांच्या डोळ्यासमोर दुपारचा घोड्यावर बसलेला तो सौदागर उभा राहिला. त्याचे विलक्षण, भेदक आणि चमकदार डोळे त्यांच्या मनचक्षूसमोर पुन्हा अवतरले. तशी ती रानपाखरे बेजार झाली. 8ही जण बाजूच्या आडोशाला पळाले. पिऱ्याने तिथल्या जांभळीच्या बुंध्यावर आपले डोके धाड-धाड आपटले. धाकल्याने आपल्याच थोबाडात मारून घ्यायला सुरुवात केली. काही जण तिथेच रानमातीत गडाबडा लोळू लागले. 1-2 त्रागाने माती तोंडात भरली. पिऱ्या उठला. त्याने कनवटीच्या त्या सुवर्ण मोहरा बाहेर काढल्या. गणोजा आणि मुकर्रब खानाने दिलेली ती बक्षिशी त्याला सापाच्या काठ्यासारखी विषारी वाटू लागली. सर्वांनीच आपापल्या हातातील नाणी दूर भिरकावून दिली. वरून थोडे हलके वाटलं, पण काळजाच्या लगद्यात घुसलेल्या पश्चातापाच्या गांधील माशा काही केल्या त्यांची पाठ सोडायला तयार नव्हत्या. पोरे एक दुसऱ्याच्या गळ्यात गळा घालून रडू लागली. वयाने सर्वात लहान असणाऱ्या बिरजाने पिऱ्याला विचारले, दादा काय करायचं र आता? गालफडात चापटा मारून घेत आणि हुंदका फोडत पिऱ्या बोलला, देवा मल्हारी राया, काय झालं म्हणायचा ह्यो घोटाळा. तो कुत्रा गणा शिर्का, त्याचा सैतानी कावाच आम्हाला कळला नाही. पोरांनो, एक वेळ आपण आपल्या आईबाला भरल्या विहिरीत ढकलू, पण आपल्या शंभूराजांच्या अंगाला कोणी बोट बी लावता कामा नये. पोरं ओक्साबोक्षी रडत आपापसात बोलू लागली. इल्या मोठ्याने रडायला लागला. त्याचा तर मामा कापूरहोळात राहत होता. तिथली धाराऊ शंभूराजांची दूध आई होती. तिच्या दुधावरच राजे लहानाचे थोर झाले होते. त्या आठवणी काढत इल्या सांगू लागला, आपल्याच आयामायांच्या दुधावर राजा लहानाचा मोठा झाला आणि आज आपल्याच हातानं आम्ही त्याच्या गळ्याला नख लावलीत. बिरजा रडत रडत सांगू लागला, पोरांनो, मी पण माझ्या आईच्या मांडीवर ती ओवी लई वेळा ऐकलीये. बिरजा डोळं पुसत हुंदके देत स्वतःची ती ओवी गाऊ लागला. ओठ कोरडं शंभू बाळाचं पाना धाराऊला फुटतो ग. गरीबाच्या ओसरीवर बाळ शिवबाचा वाढतो ग. आसवांचा पहिला पूर आटून गेला. त्या 8ही पोरांची कानशिले आणि धमन्या गरम झाल्या, पण त्यांच्या देहात शेकोट्या पेटल्या होत्या. हात शिवशवू लागले. सर्वांनी पिऱ्याला विचारलं,
सांग दादा, आता काय करायचं? गधड्यांनो, काय करायचं म्हणून काय पुसतार? मेंढ्याच्या कोंडरात हळूच घुसलेल्या लांडग्यावर झडप घालणारी आणि जित्या लांडग्याचा जबडा फासडून त्याला जिवंत मारणारी आम्ही धनगराची लेकरं. आपल्या डोळ्यांना गुंगारा देऊन सैतान आपल्या राजांना घेऊन गेले. त्या साऱ्यांची हाडं तोडू. चला चला, बाकीचे सारे एक सुरात गरजले. आपण त्या गणोजीच्या कारभाऱ्याला पंतालाच ठार मारू. बिरजा बोलला. कशाला पंत बिंत? गड्यालाच हात घालूया. त्या गण्या शिर्क्याच्याच नरडीचा घोट घेऊया. पोरं तहान भूक विसरली. ती धरतीची 8 लेकरे दऱ्या डोंगर झाडी ओहोळ पालथी घालत कराडच्या दिशेने ठ्याप पळू लागली. त्यांच्या पायांना 10 हत्तींचे बळ आले होते. त्यांच्या छात्या धडधडत होत्या. उरातली सुडाची भावना धगधगत होती. शिवाजीराजे आणि शंभूराजांच्या आठवणींनी डोके गच्च झाले होते. ते रायगड ते पितापुत्रांचे राज्याभिषेक, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी प्रथमच पाहिलेले जनतेच्या राजांचे सोहळे, त्या पालख्या, त्या पोरांपैकी तिघाचे तर आपल्या बापाच्या अगर काकाच्या खांद्यावर बसून लहानपणी रायगडावर गेले होते. त्यांनी शंभूराजांचा राज्याभिषेक स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. त्यांच्यापैकी अनेकांच्या आजोबांनी शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी रायगडावर गजाचा खेळ मांडला होता. नाचत नाचत मोठाले ढोल वाजवले होते. त्यांच्या चुलत्या मालत्यांनी शृंगारपूरच्या रानात छोट्या शंभूराजांना खांद्यावर मिरवलं होतं. धरतीच्या त्या लेकरांना वतने माहीत नव्हती. त्यांना स्वार्थाचा विषारी वाराही शिवला नव्हता. त्यांच्यासाठी शिवाजीराजे आणि संभाजीराजे ह्या गोष्टी म्हणजे जीव की प्राण होता. सूर्य आणि चंद्र होते. आपल्या त्या दोन्ही छत्रपतींच्या अस्तित्वानेच आपल्या डोक्यावर शेंडी उरली. सरंजामदारांच्या वतनदारांच्या जाचातून ज्यांच्यामुळे त्यांची सुटका झाली होती, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गोकुळ नांदलं होतं, त्याच त्या शिवपुत्राला आज या रानातून वैरी काढण्या लावून घेऊन गेला. कळत न कळत आपण वैऱ्याला मदत केली. त्या जाणीवेनं त्या पोरांच्या अंगाची आग आग होत होती. न थांबता न थकता ती 8 लेकरं रात्रभर धावत होती. त्यांच्या कमरेच्या कातडी करदोड्यात बांधलेले कोयते शिवशिवत होते. हाताच्या मुठी घट्ट दाबत, आपलेच दात करकर चावत, वाऱ्याच्या पाठीवर स्वार होऊन ते त्यालाच विचारित होते, कुठं कुठं हाय त्यो सैतान? गण्या शिर्क्या. कराडचा मोगलाई तळ डाराडूर झोपला होता. बाजूच्या कोयनेच्या पात्रातून थंडगार वारा वाहत होता. तळावरील पहारेकरी आणि चौकीदार तेवढे जागे होते. जागोजागी मशाली पेटल्या होत्या. शेळीच्या खांडव्यात लपून बसलेल्या लांडग्याला शोधण्यासाठी जसा जसा हुशार धनगर हळूहळू पावले पुढे टाकतो, तशी ती पोरे दबकत दबकत पुढे झाली. तेव्हा एका पहारेकऱ्याने हटकले. काय रे, कुठं चालला? आम्हाला गणोजी शिर्के सरकारांनी बोलिवलंय जे. कुठून आलात? आज शंभूराजांच्या शिकारीवर शिर्के सरकार आलं होतं. त्यांना वाट दाखवायला आम्हीच होतो की, इल्या बोलला. तो पहारेकरी थोडासा गोंधळला. काय करावे हेच त्याला कळेना. इतक्यात समोरच्या राहुटीतून कालच्यापैकी एक मुसलमान स्वार पहाटेचाच इराकतीच्या निमित्ताने उठून बाहेर आल्याचे दिसले. त्याची नजर त्या पोरांकडे गेली. तसा तो हसून पहारेकऱ्याला बोलला. अरे ले जाओ उनको गणोजी के पास, वे सब हमारे ही छोकरे हे. तळावर कमालीची सामसूम होती. मुकर्रब खानाच्या सोबत आलेले 700-800 जण तर अक्षरशः मेटाकुटीला आले होते. त्यांनी आपली दमली भागली हाडे जमिनीवर अंथरली होती. ते दोन्ही पहारेकरी एका तंबूसमोर थांबले. त्यांनी आतून बंद केलेल्या त्या तंबूचा कापडी दरवाजा त्या पोरांना दाखवला. त्याबरोबर ती पोरे एकदम तारसुरात गरजली. बिरुबाच्या नावानं चांग भलं, बिरुबाच्या नावानं चांग भलं. त्या आरोळ्या ठोकतानाच सोबत आलेल्या पहारेकऱ्यांवर झडप घातली. आपल्या चिवट हातांनी त्यांच्या हातातल्या दिवट्या हिसकावून घेतल्या. झटापट झाली. दिवट्यांच्या जाळाने त्या पहारेकऱ्यांच्या दाढीचे केस करपले. आपल्या डोळ्यांची बुबळे बाहेर पडू नयेत या भीतीने पहारेकऱ्यांनी पाठीमागे धूम ठोकली. पोरांनी मात्र जळत्या दिवट्या समोरच्या तंबूवर फेकल्या. बघता बघता तंबू धाड धाड करत जळू लागला. कापराने जसा पेट धरावा तसे सामान जळू लागले. आत घोड्यांसाठी ठेवलेल्या वैरणकाडीने पेट घेतला तसे धुराचे लोट बाहेर उसळून येऊ लागले. भागो भागो, आग आग. एकच कल्ला उडाला. तंबूतून या अल्ला वाचवा रे अशा करुण किंकाळ्या बाहेर येऊ लागल्या. त्या पाठोपाठ आगीतून आपले अंग बचावत काही जण समोरच्या दरवाजाने बाहेर पडू लागले. तोवर पोरांनी कनातीच्या बळकट काठ्या हिसकावून हातामध्ये घेतल्या होत्या. त्यांनी समोरून ओरडत येणाऱ्या लोकांना झोडपून मागे लोटायला सुरुवात केली. तंबूला लागलेल्या आगीपेक्षा त्या धनगर पोरांच्या उरातील सुडाची आग खूप भडका घेत होती. ते बेंबीच्या देठापासून ओरडत होते. गण्या शिर्क्या, ये बाहेर ये.
तुझी खांडोळीच करतो. परंतु त्या पोरांच्या जिद्दीपेक्षा मोगलाई मोग तळाची ताकद दांडगी होती. बाजूचे पहारेकरी, स्वार, सैनिक शेकडोच्या संख्येने पुढे धावले. त्या 8 रानपाखरांना तात्काळ जेरबंद केले. लवकरच आगही आटोक्यात आणली गेली. आतल्या बाजूस झोपलेल्या अनेकांनी अचानक आगीचा भडका पाहून पलीकडे नदीच्या अंगाला उड्या घेतल्या होत्या. आपला जीव वाचवला होता त्या आगीने घोटाळा केलाच. तिथे 3 मुडदे कोळसा होऊन पडले होते. ती काळी कुट्ट धुरकटलेली प्रेते ओळखू येत नव्हती. त्यांच्या अंगावरची वस्त्रे आणि डोईचे केस जळून गेले होते. डोळ्यांची बुबळे बाहेर पडल्याने त्यांच्या खाचा भयंकर दिसत होत्या. प्रेतांच्या अंगावरची कातडी जागोजाग लोंबकळून पडली होती. मुसलमान स्वार शिपाई एक दुसऱ्याच्या कानात हळूच बोलत होते. एक गणोजी होगा, दुसरा नागोजी, भला ये तिसरा अनजान फौजी कौन होगा. आग आणि दंगा दोन्हीही शांत झाले. पण मुकर्रब खानाच्या गोटाकडे मात्र कोणीही जागे नव्हते. एवढा दंगा फसाद होऊनही ठाणेदाराने गेल्या अनेक दिवसांच्या जागरणाने अतिशय थकलेल्या मुकर्रब खानाला उठवायची हिंमत केली नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी मुकर्रब खान आपल्या गोटातून बाहेर आला. समोरच्या चारपाईवर बसून आळोखे पिळोखे देऊ लागला. त्या 8 रानपाखरांना त्याच्या गोटाबाहेर मुसक्या बांधून उभे केले होते. गोटाला आग लावल्याची शिक्षा म्हणून पहारेकऱ्यांनी त्यांना चापकाने फोडून काढले होते. मार खाऊन पोरांची तोंडे सुजली होती, अंगे फाटली होती. तरीही ते सर्वजण ताठ मानेने आणि बेडर नजरेने मुकर्रब खानाकडे बघत होते. घडला प्रकार मुकर्रबने समजून घेतला होता. नागोजी आणि गणोजी जळून मेल्याची बातमी त्याला सांगण्यात आली. तेव्हा तिकडे दुर्लक्ष करून त्याने ठाणेदाराकडे तात्काळ चौकशी केली. संभा कहा आहे. राजबंदी सुरक्षित असल्याची खात्री होताच मुकर्रब खान खुश दिसला. तितक्यात समोरच्या एका कनातिपल्याकडून गणोजी आणि नागोजी गडबडीने येताना दिसले. त्यांच्याकडे पाहत मुकर्रब खान हसून बोला, गणोजी राजे, मैंने सुना आप तो जल चुके थे. गणोजी गालातल्या गालात हसत बोला, आता तरी कळलं नव्ह खान साहेब, त्या संभाजीला पकडल्याबद्दल आमचे भाऊबंद कोणत्या थराला जातील ते. भल्या पहाटे आधीच उगाच शंकेची पाल चुकचुकली माझ्या मनात. म्हणून तर मी नागोजी बाबांना हलवून जागं केलं. दुसऱ्या राहुटीत जाऊन झोपलो. बाबा यायला तयार नव्हते. सांगा बरं काय परिणाम झाला असता. गणोजीच्या दुगण्यावर मुकर्रब खान हसून बोलला, चिंता करू नका गणोजी, बादशाह तुम्हाला जागीर आणि जवाहीर देऊन मालामाल करून सोडेल. पुढचं पुढं बघू खानसाहेब, आता आमची जबाबदारी संपली. नागोजी माने बोलला, रात्रीची ही नुसती चुणूक होती खानसाहेब. गणोजी बोलला, आम्हाला वतन मिळोत वा ना मिळोत, पण संभाजीची ही पीडा तुम्ही इथून लवकरात लवकर पुढे जागेवर ठेवायचे नाही. पळवा, नाही तर लोक आमचे नामोनिशान जागेवर ठेवणार नाहीत. त्या बंडखोर पोरांचे काय करायचे म्हणून ठाणेदार मुकर्रब खानाला विचारू लागला. तेव्हा मुकर्रबला क्षणभर ती मळेघाटची जीवघेणी चढण आठवली. गणोजीचे उपकार त्याच्या लेखी डोंगरासारखे होते, परंतु त्या आड रानात कदाचित ह्या पोरांसारखे बहादर वाटोडे मिळाले नसते तर कदाचित आजचा दिवस उगवलाही नसता. औरंगजेबासाठी हवा तो मोहरा सुदैवाने मुकर्रबाच्या हाती लागला होता. पोरांचाही त्यात खारीटचा वाटा होता. कृतज्ञतेच्या त्या कैफात खान ठाणेदाराला बोलला, छोड़ दो, जंगल के पंछी है, जंगल की तरफ जाएंगे. जेरबंद पोरे मुक्त झाली. पाय उडत ती रानपाखरे अर्धा कसरा अंतर पुढे चालून गेली असतील नसतील तोच त्यांची पावले अडखळली. रुखरुखीच्या डागण्या त्यांच्या काळजाला स्वस्थ बसू देईनात. शंभूराजांना जंगलातून गुरासारखे पुढे खेचत आणणारा म्होरक्या म्हणजे हाच मुकर्रब खान आहे. त्याची ती कालची गती, तो वेग, तो आवेश, कशाचाही त्या लेकरांना विसर पडला नव्हता. तसा दबक्या आवाजात पिऱ्या गुरगुरला, लेको, ह्या खानानं आम्हाला मोकळे सोडलं, पण आपल्या शंभूराजांना नाही. पिऱ्याच्या शब्दाबरोबर त्या सर्वांची पावले थबकली. अंगातले गरम रक्त उसळले. हातामध्ये कोणतेही शस्त्र नसताना ते सारे गरकन मागे वळले. जणू त्यांच्या शरीराचेच भाले बनले होते. त्यापैकी कोणीतरी एल्गार केला, येळकोट येळकोट, जय मल्हार. अन डोळ्यांचे पाते लवते न लवते तो ते 8 मानवी भाले मुकर्रबाच्या आणि गणोजीच्या नरडीचा घोट घ्यायला सुसाट वेगाने पुढे धावले. त्या दोघांचे गळे दाबण्यासाठी त्यांचे हात शिवशिवले होते. उभ्या शरीराला त्वेषाचे पंख फुटले होते. पेटलेल्या गरुडासारखी ती रानपाखरे त्या दोघांच्या दिशेने धावली. मात्र खानाच्या पाठीमागे काही अंतरावर त्याचा जिता जागता पहारा होता. हातात नंग्या तलवारी घेतलेले 60-70 हशम होते. याची त्या 8 जीवांना काहीच कल्पना नव्हती. ते सर्वजण त्या दोघांचा गळा घोटण्यासाठी जवळ जाऊन भिडतात न भिडतात तोच त्यांच्या अंगावर तलवारींचे सपासप वार बसले.
चिळकांड्या उडाल्या. त्या गरम रक्ताच्या सड्याने कान्होजी गणोजीची तोंडे सुद्धा माकून गेली. त्या अचानक हल्ल्याने क्षणभर धीराचा मुकर्रब खान सुद्धा डगमगला होता. त्या तिघांच्याही तोंडचे पाणी पळाले होते. थोड्याच वेळात हशम पुढे झाले. त्यांनी ते 8 मृतदेह, धडे आणि मुंडकी उचलली, पोत्यात बांधली आणि बाजूच्या कोयनेच्या पात्रात ते मानवी देहाचे गोळे फेकून दिले. सायंकाळ झाली होती. सूर्य मावळतीची वाट हळू नेटाने चालत होता. सूर्याची तांबूस किरणे कोयनेच्या पात्रात उतरली होती. खंडोबाच्या गळ्यात घातलेल्या फुलांचा हार वाळून कोळा व्हावा आणि वाळलेल्या फुलांचे निर्माल्य होऊन देवाच्या पायाजवळ जाऊन पडावे, तशीच ती 8 मुंडकी कोयनेच्या तांबूस तवंगावर तरंगताना दिसत होती. जय हिंद, जय महाराष्ट्र.